कृष्णातिरी रामनवमीला 11,000 दिव्यांचा दीपोत्सव. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा संस्कृती रक्षण व संवर्धनाचा उपक्रम. सांगलीचा कृष्णाकाठ आणि माईघाट रामनवमीच्या निमित्ताने 51 फुटी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेसमोर 11,111 दिव्यांच्या झगमगाटात तेजाळून निघाले. डोळ्याचे पारणे फेडणारा दीपोत्सव सांगलीकरांच्या कौतुकाचा विषय झाला आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले. ते पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आयोजित व संस्कार भारती आणि ज्ञानमंथन संस्थांचे सहकार्य लाभलेल्या रामनवमी दीपोत्सव सोहळ्यात बोलत होते. पृथ्वीराज म्हणाले, एक दिवा प्रभू श्रीरामासाठी या आमच्या आवाहनाला हजारो सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 51 फुटी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेसमोर हजारो दीपज्योती प्रज्वलित केल्या. दीपोत्सव, महाआरती, स्वरवैभवचे परीश पेठे आणि कलाकारांची रंगलेली रामभजन भक्तिगीतांची मैफल, आतिषबाजी आणि सहभागी जनसागरामुळे सांगलीने जय श्रीराम अशा जयजयकारात रामभक्तीचा महापूर अनुभवला. या दीपोत्सव सोहळ्यास दीपक केळकर व कोटणीस महाराज, माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश बिर्जे आणि भारती दिगडे, नीता केळकर, नगरसेवक उदय बेलवलकर, अपर्णा शेटे, महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्षा स्वाती खाडे यांचा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर पुजारी नृसिंहवाडी, विजया पृथ्वीराज पाटील, वीरेंद्रसिंह पाटील, वीद बर्वे, प्राजक्ता व सनी धोत्रे, अजय व कीर्ती देशमुख, महानगरसेवक प्रकाश पाटील, रघुनाथ नार्वेकर, सुधीर काकोडकर, प्राचार्य ताम्हणकर, शीतल सदळगे, महावीर पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे, प्रशांत देशमुख, प्रशांत अहिवळे, सुनील शिंदे, अजिंक्य मोहिते, आशिष चौधरी, श्रीमती रोहिणी शिवराज पाटील, सौ प्रियांका ऋतुराज पाटील, सौ अश्विनी गवारे पाटील, डॉ. राजेंद्र मेथे, प्राचार्य डॉ. प्रताप भोसले, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या शाखांचे प्रमुख, स्टाफ व आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील रामभक्त मान्यवरांचा आणि सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील रामभक्तांचा सहभाग लक्षवेधी ठरला. महान कार्य न्यूजसाठी हारून नालबंद, सांगली.